7व्या शतकामध्ये इंग्लंडच्या उत्तर भागामध्ये एक प्रदेश आहे, त्याला नॉर्थुम्ब्री अशा रीतीने म्हणतात, ते नॉर्थुम्ब्री. आणि त्या भागामध्ये 7व्या शतकामध्ये किंग एडविन हा राजा होता. आणि त्या काळामध्ये मग त्या भागामध्ये काही मिशनरी लोक गेले प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी. आता हा किंग एडविन जो आहे हा काही ख्रिस्ती नव्हता, याला त्या विश्वासाबद्दल काहीच माहीत नव्हतं. ते मूर्तीपूजक आणि वेगवेगळे काहीतरी त्यांचा धर्म होता. परंतु हे मिशनरी तिथं गेल्यानंतर ह्या मिशनरींचं ऐकण्यासाठी त्या राजाने त्यांना बोलवलं महालामध्ये त्याच्या, आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी एक फार मोठी मेजवानी देखील त्याने अरेंज केली. तर मेजवानीचा देखावा अशा रीतीचा होता की एक फार निमुळता लांब अशा प्रकारचा हॉल होता. त्या काळामध्ये 7व्या शतकातली ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि त्या लांब अशा हॉलला 2 दरवाजे होते. एक या बाजूला होता हॉलच्या, दुसऱ्या टोकाला एक दरवाजा होता मोठा अशा रीतीने. आणि भिंतीवर तेलाचे दिवे लावलेले होते. आणि मध्ये अशा रीतीने ही मेजवानीसाठी हे लोक बसलेले आहेत, मिशनरी आहेत, आणि किंग एडविन आहे त्या ठिकाणी, आणि त्यांचं काहीतरी संभाषण सुरू आहे. संध्याकाळच्या वेळेला तेवढ्यात काय होतं की त्या एका दारामधून एक पाखरू, एक चिमणी म्हणा, आत येते आणि उडत उडत दुसऱ्या दारामधून ती बाहेर जाते. आणि ते पाहिल्यानंतर राजाने थांबून त्या ठिकाणी त्या सर्वांना असं म्हटलं की हां, हे बघा, अशा रीतीने माझी जीवनाबद्दलची कल्पना आहे. आपण अननोनमधून म्हणजे अंधारामधून एका दारातून आतमध्ये येतो. हा जो हॉल आहे, हा हॉल म्हणजे आपल्या जीवनाचं दर्शक आहे, उजेड आहे, या ठिकाणी आपण आहोत. आणि मग एक दिवस ह्या दुसऱ्या दारामधून आपण पुन्हा अंधारामध्ये बाहेर जातो. तर माझं जीवन अशा रीतीचं आहे. किंग एडविन त्यांना सांगत होते की मी अशा रीतीने एका दारामधून आत आलो, मी आता आहे, आणि एक दिवस ह्या दारातून बाहेर जाणार आहे, अंधारामध्ये कुठं जाणार आहे मला माहीत नाही. मग त्याने वळून त्या मिशनऱ्यांना विचारलं, हे जे आहे याच्याबद्दल तुमच्याजवळ मला सांगण्यासाठी काही आहे काय? मी तर आलो या ठिकाणी, एक दिवस या अंधारामध्ये बाहेर जाणार आहोत या दारामधून, याच्याबद्दल तुमच्याजवळ काय आहे का? आणि त्या मिशनऱ्यांनी त्याला सुवार्ता सांगितली. फक्त या जीवनाबद्दलच नाही, परंतु या जीवनानंतर मग काय आहे हे त्यांना सांगितलं. प्रभू येशूची सुवार्ता त्यांना सांगितली. आणि त्यामुळं हा किंग एडविन जो आहे हा ख्रिस्ती झाला, विश्वासणारा झाला. आणि